नमस्कार मंडळी, तर लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही गेलो होतो नदीवरती पोहायला. त्याच्यानंतर आम्ही खाल्ली गोकुळची अशी झणझणीत मिसळ. चला तर आता नवीन ब्लॉगची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. मंडळी मिसळ खाऊन झालेली आहे आणि माधुरीचं वर्क फ्रॉम होम आहे आणि वर्क फ्रॉम होम बघा, वर्क फ्रॉम विलेज. कसं वाटतंय मग? मज्जा मस्त. आणि एक चहा आणि मस्त कप. कसं वाटतंय यार पण हे काम करायला, हे वातावरण भारी मस्त ना. बघा इथे कालवा चाललाय सगळा फॅमिली मेंबरचा. आंबेच आंबे आणले तिकडे, बालदीवर आंबे घेऊन आली म्हणून. आणि तिथे कपडे धुतायत आता. बबल्या शेठ बाकी आता काय जेवायचं नाही, फुल झालं ना नाश्ता. बघा काय मस्त जागा मिळाली माधुरीला काम करायला ऑफिसच्या. घराच्या समोर नारळाच्या झाडाखाली एकदम पडलं तर बघा. मंडळी आता आम्ही आलोय ओतूर मार्केटला. इकडे गुरुवारी मार्केट भरतं. मंडळी मी आणि बबले आलो ओतूर मार्केटला, कारण त्याच्या मित्राच्या घरातून आम्हाला बॅट उचलायची होती आणि क्रिकेट खेळणार होतो, म्हणून आम्ही बॉल सुद्धा घेतला आणि फायनली आम्ही घरी पोहोचून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. नंतर आमची तन्नू जाणार होती मुंबईला एसटीने. सो एसटीला बाय करण्यासाठी आम्ही सगळेजण बाहेर जमा झालो. बघा तन्नू या एसटीने चालले मुंबईला. हा एसटीने चालले बघा. ही बाय तन्नू. गेले तन्नू. दुपार झाले आणि वातावरण बघा कसं झालं. मस्त वातावरण झालं, पावसाळा वातावरण झालं. मी भिजणार आहे पाऊस आला. यस. आणि इकडे बघा आम्ही लग्नाच्या वातावरणात चाललोय बाबा. ताई, मी आणि शुभ्रा, इशिका, बबलू आम्ही सगळे लग्नाला. स्वराज पण आहे. सो आम्ही सगळे चाललो ओझरला चाललो लग्नाला. सो चला आता चला या लग्नाला. कोणाचं लग्न आहे माहिती? आमचं आहे डोमशांचं. तुमचं? आमचं म्हणजे आमच्या आहेत नातेवाईकांचं. आणि पाऊस स्टार्ट झालाय बघा, इकडे थेंब पडायला लागलेत. आणि आम्ही गाडीमध्ये बसलोय बघा, तरी बघा इकडे भिजा लागेल, पाऊस आलाय. आपल्या कधी येतोय 2 वाजले इथे. लग्न लागून जायचं, माणसं घरी जायची तरी आपण पोहोचायची नाही. तर मंडळी पावसात गाडी चालवायची गावी जी मजा आहे ना ती कुठेच नाही. थोड्याच वेळात पोहोचलो आम्ही ओझरच्या देवस्थानी. तिकडे जाऊन आम्ही सगळ्यांनी लग्न अटेंड केलं, जेवलो आणि त्याच्यानंतर पोहोचलो ओझरच्या देवस्थानी. म्हणजे आपल्या बाप्पांचं दर्शन करायला. बाप्पांचं मस्त असं दर्शन झालं आणि तिकडे आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, म्हणून बाहेरूनच आम्ही शूट करून पुन्हा एकदा आलो घरी. आल्यानंतर फक्त तर काय पुन्हा एकदा आम्हाला सुंदर असा सनसेट पाहायला मिळाला. तर हा ब्लॉग म्हणजे इथेच संपूया. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भरपूर काही होणार आहे. सो स्टे ट्यून. तोपर्यंत जय महाराष्ट्र.